असे काही मराठी सिनेमे आहेत ते आजही तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहत असतात। जुने सिनेमे आणि अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी असली की सिनेमे हाऊसफुल व्हायचे। चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात मोठी गर्दी व्हायची। आज देखील अनेक चाहते तितक्याच आवडीने चित्रपट पाहतात। अशाच एका चित्रपटाने त्या काळी प्रचंड हवा केली होती। त्या काळी तो चित्रपट सुपरहिट ठरला होता। तो सिनेमा म्हणजे धूम-धडाका। आजही तो तितक्याच आवडीने पाहिला जातो। धूम-धडाका चित्रपटाचं नाव घेतलं की पहिले आठवते ती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी। या सिनेमातील गाणी, कथा, डायलॉग इतके फेमस झाले की आजच्या काळात सुद्धा ते तितक्याच आवडीने वापरले जातात। धूम-धडाका चित्रपट 1985 साली रिलीज झाला। महेश कोठारे यांनी स्वतः हा चित्रपट दिग्दर्शित केला होता। परंतु तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटात दाखवलेला धनाजीराव वाकडेंचा आलिशान बंगला कुठं आहे आणि सध्या त्याची काय अवस्था आहे? एक यूट्यूब चॅनेल बुलेटवाला अक्षय याने हा बंगला कुठे होता ते दाखवलं आहे। हा बंगला कोल्हापूरच्या पन्हाळा परिसरात आहे। कोल्हापूरपासून जवळपास 22 किमी परिसरात हा बंगला आहे। दरम्यान आता या बंगल्यात अनेक बदल केले गेले आहेत। आता त्या बंगल्याच्या परिसरात रस्ते वगैरे झाले आहेत। अनेक इतर बंगले सुद्धा बांधले गेले आहेत। धूम-धडाका हा 1985 साली प्रदर्शित झालेला महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे। या चित्रपटातील धनाजीराव वाकडेंचा आलिशान बंगला कोल्हापूरच्या पन्हाळा परिसरात आहे।